कपडा त्याच्या वरती डायरेक्टली बॉल जर लागला तर 6 देण्यात येईल आणि जर खाली लागला आणि आतमध्ये चेंडू दरवरला तर तुम्हाला धावा पळून काढायच्या आहेत. अशा प्रकारची नियमावली या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि जेव्हा तुम्ही टॉससाठी येता तेव्हा तुम्हाला सगळे नियम समजावून सांगितले जातात. सो आता डेड बॉल घोषित केले. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय जो किरणने पहिला चेंडू फेस केला होता डॉट बॉलच्या स्वरूपात. पुढचा बॉल आणखी एक चांगला चेंडू होता, शरीरावरती आदळला. हा ना या कॉलिंग मध्ये थोडेसे फसले होते दोन्ही फलंदाज, पण तदनंतर स्वतःला सावरलं गेलं आणि तदनंतर बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय निमेश माळीच्या माध्यमातून. हिमेश माळी तयार. स्लो चेंडू फसवलं गेलंय. व्हेरिएशन चांगलं होतं पण पंच वळतायत आणि दर्शवतात की ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, त्यामुळे वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेने खातं उघडलं जातं. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 1 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ जिथे समाप्त झालाय. बोला तयार. पाठच्या टोला स्पर्श झाला शॉट मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतात. एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीनं किरण मडवीचं वैयक्तिक खातं उघडलं गेलं. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 या आकड्यावरती. मागच्या 2 ते 3 मॅचेस आपण पाहिला की पॉवर प्लेच्या षटकामध्ये तितक्याशा धावा बनत नाही. गोलंदाजी चांगली चालते पण जसजशी मॅच पुढे जाते मग आतिषबाजी पाहायला मिळते. आता देखील असंच म्हणावं लागेल. पहिल्या 3 चेंडूमध्ये 2च धावा आल्यात. थोडंसं बंदिस्त ठेवण्याचं कामगिरी हिमेश माळीच्या माध्यमातून कवाड संघाच्या. बोलत यार. वेगवान चेंडू होता. वैभव सांबरेच्या विपक्षामध्ये टप्पा पडल्यानंतर थोडासा लो राहिला आणि त्यानंतर यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये असताना यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाले. टोटल 4. लव फुल टॉस. अपील स्ट्रॉंग आहे. आणखी एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी हिमेशच्या माध्यमातून. 5 चेंडू फेकून झाले. 2 धावा ज्यामध्ये एक वाईडच्या स्वरूपामध्ये आणि एक बॅटला लागून धाव आली होती किरणच्या. त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही जास्त पाहायला मिळालेलं नाहीये. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू या षटकातील. बॉलर हिमेश तयार. आपटून टाकलाय. यावेळेस फटका चांगला आहे. बॅटचं प्रॉपर कनेक्शन आहे. सरळ निघून जाते डीप 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 बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 6 धाव्यांकरिता. महाराष्ट्र धामणगाव संघ पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. टॉस जिंकले होते. क्षेत्ररक्षक निवडलेलं. इन्व्हाइट केलं होतं बॅटिंग करण्यासाठी मी स्पोर्ट्स कवाड बी संघाला. आणि प्रथमतः बॅटिंग करताना किरण मडवी वैभव सांबरेची जोडी ॲज युज्युअल पारंपरिक सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. ज्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 चेंडूंना फेस करताना किरणने धावा बनवल्यात 1 आणि वैभवने 3 चेंडूंना फेस करताना धावा बनवल्यात 6. टोटल धावसंख्या फळकावरती जोडली गेली 8 या आकड्यावरती. एक वाईड चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. जे 8चा करंट रन रेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती आपण गोलंदाज उदय भोईरला पाहतोय. हिमेश माळीचं खूप चांगलं षटक ज्यामध्ये विकेट लेस होते देखील परंतु गोलंदाजी चांगली राहिली होती. दबाव टाकण्यासाठी सज्ज झाले आणि सुरुवातीपासून पहिल्या षटकामध्ये प्रत्येक संघाची स्ट्रॅटेजी असते की फलंदाजांवरती एक मानसिक दबाव आणावा.
आणि सध्या तो मी म्हणेन की कव्वाड संघावरती दरवळतोय, कारण की दोन्ही फलंदाजांनी 3-3 चेंडू फेस केलेत, पण वैभव सांबरेने मागच्या षटकातील शेवटच्या अंतिम चेंडूवरती बॅटचा फेस ओपन केला होता. मोठा फटका त्याच्या बॅटमधनं आला होता, 6 धावा लागला त्याच्या बॅटवरती. आता षटक क्रमांक दुसरं उदय भोईरला आणलं गेलं. कंटिन्यू करेल का की मोमेंट शिफ्ट करतील कव्वाड बी संघ? उदय भोईर तयार. पहिला बॉल फुल लेन साऊथ ऑफ समच्या बाहेरचा, खूप चांगल्या पद्धतीने क्लास दाखवताना किरण मडवी सरळ निघून जातोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, दणदणीत चौकार. बाहेरचा चेंडू वेगानेचा वापर केला गेला आणि फटका इतका चांगला होता की गॅप मध्ये पाठवल्यानंतरचा चौकार पाहायला मिळाला. 12 धावा फळकावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. आता मोठे फटके बरसायला सुरुवात झाली. मागच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा वाईड शॉर्कर करण्याचा प्रयत्न. आता पंच राजेंद्र बजागे सरांचा इशारा. वाईड चेंडू, अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्तच्या धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल, जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 13 या आकड्यावर. धावसंख्या 13 फळकावरती आहेत. फुल टॉस पद्धतीने ऑफ साईडचा चेंडू आणि त्यानंतर ऑफ साईडला दिशा दिली. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये वेगाने चेंडू निघून जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. लगातारचा दुसरा चौकार आपण किरणच्या बॅटमधनं पाहतोय. बघा, म्हटलं होतं ना की एक दबाव थोडासा क्रिएट झाला होता कव्वाड संघावरती, पण तो दबाव आता पूर्णपणे रिलीज केलाय, कारण की मागच्या षटकातील शेवटच्या अंतिम चेंडूवरती जो मोठा फटका आला, थोडासा मोमेंट शिफ्ट झाला तिकडे आणि त्यानंतर उदय भोईरच्या विपक्षामध्ये 2 चेंडू 2 चौकार 1 वाईड, टोटल आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 9 धावा त्यांना बनवल्यात आणि जो करंट रन रेट 10चा होता, 8चा होता, तो जाऊन पोहोचला गेलाय 12.75 वरती. आणखी एक चांगला चेंडू आहे. तदनंतर पाठीमागे प्रोटेक्ट करतात इनफिल्डला. एक वेगाने धाव जमवली गेली आणि तदनंतर एका धावेच्या मदतीने 18 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती असताना 4 षटकांची आपण मॅच पाहतोय. कालच्या दिवसामध्ये सिनियर बीच्या संघाने लढताना पाहिले, ज्यामध्ये अंतिम बाजी मारली गेली रियान स्पोर्ट्स चावेज संघाने. आजचा दुसरा दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये सिनियरचे संघ आपण पाहतोय. यामध्ये आजचा कोण विजेता असणार आहे हे देखील बघणं गरजेचं आणि तदनंतर उद्याच्या दिवसामध्ये ज्युनियरच्या संघ लढताना पाहणार आहोत आपण आणि त्यामधला अंतिम विजेता आणि तदनंतर टॉप 3चा प्रवास. मग पहिला क्रमांक कोणाच्या नावावरती, दुसरा कोणाचा आणि तिसरा कोणाचा, ट्रॉफी कोणाच्या नावावरती राहते. स्वर्गीय निके स्मृती चषक 2024 आपल्या असोसिएशन मधली पहिली स्पर्धा आपण पाहिली, ज्यामध्ये मिस स्पोर्ट्स कव्वाड बी संघाने अंतिम बाजू मारली होती. वेगवान चेंडू होता हवेमध्ये, तदनंतर पाठीमागे क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन सरळ निघून गेलाय लॉंग स्टॉपला. 4 धावेंकरिता हा नशिबाचा चौकार मिळतोय वैभव सांबरेला. आणखी 4 धावा ऍड केल्या जातील.
अडवण्याचे प्रयत्न शॉट फाईन लेगच्या खेळाडूने खूप चांगल्या पद्धतीने केले होते. नितीन होते तिकडे, पण दूर राहिला त्यांच्यापासून चेंडू. 22 धावा फळकावरती आहेत. हवेमध्ये हवेमध्ये उंची 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 आणि तदनंतर क्षेत्ररक्षक पोहोचतायत. प्रयत्न केले होते खूप दूरचा प्रवास करून. 2 धावा तर बनवल्या, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि फेकी करेपर्यंत 3 धावा फळवून काढल्या गेल्यात आणि 25 धावा फळकावरती जोडल्या गेल्या. नितीनसाठी पारितोषिक येते. जर नितीनने झेल टिपली गेली मैदानामध्ये तर रोहन तरे यांच्या माध्यमातून रोख रक्कम कॅश प्राइज 200 रुपयाचा. धावा फळकावरती 25 आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक दुसरं. पहिल्या षटकामध्ये बघा रोहन तरे 8 धावा आल्या होत्या, पण आता उदयला पाहतो आपण गोलंदाजीवरती आणि उदयने मागच्या 5 चेंडूमध्ये 17 धावा खर्च केल्यात. पूर्णपणे किरण मडवी त्याच्यावरती बरसले. वैभवने देखील त्याच्यावरती हल्ले चढवलेत. 2 चौकार किरणच्या बॅटमधनं, 1 चौकार वैभवच्या बॅटमधनं आणि अजून देखील शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. किरण तयार होत आहे. पद्धत आलित्यमध्ये थोडेशा अडचणी पाहायला मिळाल्या. आजच्या दिवसामध्ये जय महाराष्ट्र धामणगाव संघाकडनं प्रमुख अस्त्र सतीश आपल्याला नजरेत दिसत नाहीयेत. त्यांची अनुपस्थिती आहे, त्यामुळे थोडासा बॅटिंग ऑर्डर मध्ये दबाव असू शकेल त्यांच्यावरती. पण खूप सारे असे फलंदाज आहेत जे सतीशची जागा भरून काढू शकतात, पण ते उत्तरार्धामध्ये कळेल. पंचवीस धावा फळकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. पुढे टाकण्याचा प्रयत्न केला, हवेमध्ये उंची जास्त. आता इथे विकेट टिपला जातोय आणि किरणला परतावं लागेल माघारी. झटका क्रमांक पहिला विकेट, पहिला आदरा, पहिला झटका टीम कवाड संघाला. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती धीरज मडवी. सलामीचे तीन युवा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये किरण मडवीचा समाविष्ट आहे, वैभव सांबरे आणि तदनंतर धीरज मडवी. म्हटलं होतं ना की बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे मिड स्पोर्ट्स कवाड बी संघाकडे. विकी मात्र यायचं अजून बाकी आहे, विशाल भोईरची एंट्री बाकी आहे, तदनंतर ललित गुरव. शेवटच्या अंतिम 2-3 चेंडूमध्ये स्पेशालिस्ट म्हटलं जातं ललितला, तो देखील येण्याचं बाकी आहे. त्यामुळे बॅटिंग ऑर्डर खूप मोठी आहे, त्यामुळे गोलंदाजांना देखील प्रश्नात पडतं की स्ट्रॅटेजी कशा प्रकारे करावी. पण सध्या 25 धावांवरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12.50 ची सरासरी राखून ठेवली आहे. 1 विकेट गमावला गेलाय आणि षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती धामणगाव संघाकडनं सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू राजेश पवार. अनुभव संपूर्ण असलेला खेळाडू आपण पाहतोय, लिजेंडरी खेळाडू आहे. प्रत्येक संघामध्ये आपण पाहतो ना की 1-2 असे खेळाडू असतात ज्यांच्याकडे खूप सारा अनुभव असतो. या टीमला बांधण्याचं काम त्यांचं योगदान फार मोठं असतं आणि त्यामधलाच एक नाव राजेश. हवेमध्ये चेंडू आहे, सफलता मिळेल का? आणि तदनंतर 2 खेळाडूंचं योगदान पाहायला मिळालं, टीमवर्क दिसलं आणि वैभव सांबरेला पाठीमागे माघारी पाठवलं. राजेशला मिळाली पहिल्या चेंडूवरती सफलता. 25 आकड्यावरती लागणारा हा दुसरा विकेट.
2 विकेट गमावले गेलेत. नवीन बॅटर विशाल भोईर क्रमांक 4 वरती. राजेश आले आणि राजेशने सफलता मिळवून दिली. पहिलाच बॉल वरती विकेट. यानंतर होणारी मॅच आपण हिवाळीच्या विपक्षामध्ये कोलिवली, हिवाळीच्या विपक्षामध्ये टीम कोलिवली. चला आपण दोन्ही संघांचे कर्णधार रेडी राहायचे. योगेश भोईर अँड टीम आणि त्यांच्या विपक्षामध्ये वैभव अँड टीम. गोलंदाज तयार राजेश. पुन्हा एकदा पुढे टाकला, हलक्या गतीने ऑन ड्राईव्ह केले चेंडूला. एक सिंगल धाव मिळाले मिळेल. दुसऱ्या धावेची कॉलिंग, थोडीशी रिस्की कॉलिंग आहे आणि तदनंतर पंचांचा इशारा. रनआउटच्या माध्यमातून झटका क्रमांक 3. 3 चेंडूमध्ये 3 विकेट मिळवलेत. या आधीचा शेवटचा अंतिम चेंडू होता मागच्या षटकातील, तिथे झेलबाद झाले. राजेशच्या पहिल्या चेंडूवरती विकेट आला आणि आता इथे रनआउटच्या माध्यमातून गमावलाय. कर्णधार मैदानात यावं लागलं कारण की तिसरं षटकाचे 2 चेंडू खेळून झालेत. 26 धावा आहेत फलकावरती आणि 3 विकेट मैदानाच्या बाहेर पाठवले गेले. सध्या बिकट परिस्थिती आहे, खराब परिस्थिती आहे. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तर बनवल्या. दुसऱ्या धावेची पुन्हा एकदा कॉलिंग. आता रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी सुधारली गेली. 2 धावा वेगाने बनवल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 28-28 या आकड्यावरती. सतीश माळी ज्या पद्धतीने मगाशी मी उल्लेख केला होता की या संघामध्ये एक प्रमुख अस्त्र म्हणून ओळखला जातो, त्याची उपस्थिती आता नाहीये. पण सध्या फिरायला गेलेत उज्जैनला आणि उज्जैनवरून त्यांना शुभेच्छा दिल्यात. जय महाराष्ट्र धामणगाव संघाला धन्यवाद सतीशजी माळी. नक्कीच आपला संघ आपला मिस करतोय. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू ऑफ साईडला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये पाठीमागे क्षेत्ररक्षण डीप मध्ये प्रोटेक्ट करतायत. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग आणखी एकदा सक्सेसफुली ठरवली आहे. थेंबे थेंबे तळे साचे, त्याच पद्धतीने 1-1 2-2 धावांनी आपली कगार पुढे घेऊन जायच्या प्रयत्नामध्ये 29 धावा जोडल्या गेल्या. विकी आले आणि पहिल्या 2 चेंडूवरती 3 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. तीस धावा फलकावरती आहेत. लव फुल टॉस मिड विकेटच्या क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला पण अडवू शकले नाही. निघून गेला चेंडू सरळ. धावा फलकावरती जोडला गेला 34-34. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 34 धावा. राजेश पवारच्या विपक्षात 9 धावा आतापर्यंत. शेवटचा अंतिम चेंडू. आणखी एक फुलटॉस पायावरती अपील केली जाते. पंच म्हणतात यस. 3 स्टंपच्या आतमध्ये चेंडू होता. फुलटॉस वरती विकेट गमवावी लागले विकी म्हात्रेला आणि झटका क्रमांक 4. विकी देखील परततात माघारी. अगदी मिडल स्टंपला चेंडू होता. पायावरती फुलटॉस पद्धतीने आदळला गेला आणि तदनंतर विकीला परतावं लागलं. यानंतर होणारी मॅच गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली आणि गावदेवी स्पोर्ट्स हिवाळी दोन्ही संघांचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी रवाना व्हायचे लगेचच.
34 वरती चौथा झटका आणि नवीन बॅटर आपण पाहतोय ललित गुरव. नवीन बॉलर गोलंदाजीवरती गोलंदाज तेजस भोईर. धीरज मडवी अजून देखील मैदानामध्ये आहे, जे इनॅट नंबर 3 वरती आलेले, पण अजून एक पर्यंत चेंडू धीरजने फेस केलेला नाहीये. आणि ललितने आता नुकतेच आलेत, त्यामुळे दोन्ही असे फलंदाज आहेत की त्यांनी अजूनही एकही चेंडू फेस केलेला नाही, त्यामुळे फ्रेश फलंदाज आहेत. 34वा फळकावरती 4 विकेट गमावताना 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आमचा प्रोजेक्ट स्कोर दिसतं की 45 धावा बनवू शकतात. इथून 11.33 ची सरासरी आहे सध्या. तेजस भोईर तयार. चेंडू क्रमांक पहिला. पाठची कडा घेतली आउटर एज आणि तदनंतर चेंडू डीप थर्ड मॅनच्या रिजन मध्ये नाही थांबणार. आउटफील्ड खूप फास्ट आहे त्या क्षेत्रातली आणि तदनंतर पहिलाच बॉल वरती चौकार येतोय आणि चौकाराने धावसंख्या फळकावरती 38. 38 धावा फळकावरती जोडला गेला. बॅटची आउटर एज लागली, वरच्या कडा घेतली बॅटला आणि तदनंतर वेगाने चेंडू दीप थडमानच्या क्षेत्रामध्ये जाऊन अदळला गेला. आणखी एक लेग स्टंप वरती ठेवण्याचा प्रयत्न, पण पंचांचा इशारा यावेळेस वाईडच्या स्वरूपामध्ये, अतिरिक्त स्वरूपामध्ये धावसंख्या फळकावरती वाढताना दिसेल एकने आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 39 या आकड्यावरती. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी ज्यावेळेस गोलंदाज आले त्यावेळेस मात्र वाईड चेंडू हाताळला गेला. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा होता, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा वेगाने चेंडू निघून जातोय, पण यावेळेस नशिबाची साथ मिळाली क्षेत्ररक्षकांना. लेग बायच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 41 धावा फळकावरती आहे. हलक्या गतीने खेळलाय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप मधनं क्षेत्ररक्षक आहेत का, पोहोचतील का हा प्रश्नचिन्ह, पण चेंडू पोहोचलाय. धडक देताना सीमा रेषा बाहेर, आणखी एक धमाकेदार चौकार. बोला तयार. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. धीरजच्या अगेन्स्ट 45 धावा फळकावरती आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 विकेट गमावले गेले आणि 4 विकेट मध्ये जर बघितलं, किरण मडवी स्वस्तात परतले, तदनंतर वैभव सांबरे, विशाल भोईर आणि विकी मात्रे हे 4 विकेट मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर धीरज आणि ललितची जोडी. ललित अजून नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत. शेवटचे अंतिम 2 चेंडू. फुलटॉस आहे हवेमध्ये, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीयेत तिथे, क्लिअर करेल बॉन्ड लाईन. आणखी 4 धावा ऍड केल्या जातील कवाडच्या खात्यामध्ये आणि धावा फळकावरती 49.
वरती हे एक क्षण वाटत होतं 43 ते 45 पर्यंत मजल जाईल की काय, पण आता अंतिम षटकामध्ये 5 मध्ये ज्या 12 धावा धीरजने जोडला त्या महत्वाच्या. शेवटचा अंतिम पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतो. दुसऱ्या धावेची कॉलिंग ललितने दिली आहे. दुसरी धाव तर वेगाने बनवली गेली. तिसरी धाव बनवली जाईल का? 2च धावेवरती थांबवलाय आणि 2 धावेच्या मदतीनं षटक झाले कंप्लीट. प्रथमतः बॅटिंग करताना 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा बनवल्यात फलकावरती 51 आणि विजयासाठी आता 52 धावांचा आव्हान दिला गेलाय. का इनफ टोटल आहे काय 52 धावांची की या धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी आपण उत्तरार्धामध्ये पुन्हा जॉईन होणार आहेत. पण त्याआधी जाऊया टॉस घेण्यासाठी, जिथे दोन्ही संघांचे कर्णधार अर्थात एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स हिवाळी आणि दुसऱ्या बाजूने गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली, दोन बलाढ्य संघ तयार आहेत पुढची मॅच खेळायला. सो त्यांच्या आपण करूया टॉस आणि पुन्हा एकदा उत्तरार्धामध्ये वळूयात त्या 51 धावांचा रनचेसकडे, 52 धावांच्या रनचेसकडे. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को त्याचबरोबर दबाना आपल्या असोसिएशनचे बिल्कुल अध्यक्ष आदरणीय संतोषदादा गुरव यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को आदरणीय सब्सक्राइब जिग्नेश करो जयरामजी और पाटील साहेब बेल आइकन आणि को दबाना बिल्कुल मत भूलना. कैलाशी गंगारामजी पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये आमच्या ऐसे ही समोर और भी जॉईन वीडियोस के लिए व्हायचं. चैनल आपण को करूयात या पुढील सब्सक्राइब होणाऱ्या करो मॅचचा और टॉस बेल आइकन को आणि दबाना या टॉसचा बिल्कुल बॉस मत कोण होणार हे देखील बघूयात. हिवाळीच्या विपक्षामध्ये ऐसे और भी वीडियोस के लिए गावदेवी चैनल कोळिवली को सब्सक्राइब अशा दोन करो संघांची और लढत बेल आपण आइकन को यानंतर दबाना होणारी बिल्कुल पाहणार मत आहोत आणि त्यातला विजेता संघ जाऊन पोहोचेल आजच्या दिवसातील अंतिम मॅच कडे. सो इम्पॉर्टंट ऐसे ही और मॅच भी आहे दोन्ही वीडियोस के लिए चैनल संघांसाठी को आणि सब्सक्राइब चालू असलेली करो. मॅच देखील खूप महत्वाची. 52 धावांचा रनचेस दिलाय जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या विपक्षामध्ये आणि या 52 धावांचा रनचेस कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल हे देखील बघूयात. करूयात आपण टॉस. निखिल स्मृती अशी कॉलिंग आहे आणि नाण्याची बाजू जय बजरंग. अर्थात नाणेफेकीचा कौल जिंकलाय कोलिवली संघ. मी मांडेवरा विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. हिवाळीच्या विपक्षामध्ये खेळत आहे. काय डिसिजन असणार आहे सर्वप्रथमतः? फलंदाजी. अगदी जर बघितलं ना कोलिवली संघ जेव्हा पण मैदानामध्ये उतरतोय पॉझिटिव्हनेस मैदानामध्ये खूप सारा असतो. ज्यावेळेस टीम मैदानाच्या बाहेर बसले असते त्यावेळेस टीमचा डिस्कशन काय असतो, कशा प्रकारचे प्लॅनिंग बनवण्याचा प्रयत्न असतो? प्लॅनिंग तर आमच्या असते जिंकण्याची, काय कसं आम्हाला पुढे जाता येईल ते आम्ही 100% देतो. आता क्षेत्ररक्षण करणार आहे सर्वप्रथमतः, बॅटिंग करणार आहे सर्वप्रथमतः. तर बॅटिंग करताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि कोणावरती जास्त विश्वास? असं काय नाही, जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. मागच्या मॅच बद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? मागच्या बद्दल ज्या चुका फिल्डरने केल्या त्या नाही केला पाहिजे. नक्कीच आपण जाऊयात हिवाळी संघाच्या कर्णधाराकडे. टॉस हरलेत, आता क्षेत्ररक्षण करायचं आहे. समोर आहेत वैभव पाटील अँड कंपनी. त्यांच्या अगेन्स्ट कोणते गोलंदाज वापरण्याचा प्रयत्न असेल? ट्रम्पकार गोलंदाज तर आमच्याकडे योगेश भोईर आणि राहुल पाटील आहेत. त्याचबरोबर जर बघितलं तर आता क्षेत्ररक्षण करताय, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि काय प्लॅनिंग या मॅच मध्ये? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि जो बॅट्समन मैदानात येईल त्याच्या ती प्लॅनिंग केली जाईल. नक्कीच देऊयात आपण दोन्ही संघांना शुभेच्छा. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली संघ. डिसिजन घेतलंय बॅटिंग करण्यासाठी. जाऊयात आपण ऑन गोईंग जिथे चालू असलेल्या मॅच मध्ये कव्वाडने धावा बनवल्यात 51 आणि 52 धावांचं आव्हान जे आहे जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या विपक्षामध्ये ठेवलं गेलंय. आणि हे 52 धावांचं आव्हान पूर्ण होईल की रोखलं जाईल हे ऐकण्यासाठी उत्तरार्धामध्ये तुमच्या समोर जोडले जातील अजय घरत सर. धन्यवाद मोनिश. कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चले हैं नई मंजिल के लिए, ये तो एक पन्ना था, अभी पूरी किताब बाकी है. जी हाँ, बहुत कुछ होना बाकी है. लेट निखिल मेमोरियल कप 2024 में स्वागत है आप सभी का. बड़ा मुकाबला इस समय हमारे सामने है, जहाँ पर 52 रनों की चुनौती 4 ओवर्स में जय महाराष्ट्र धामणगांव के सामने कवाड़ बी टीम ने रखी है. मिथ स्पोर्ट्स ने अच्छा टोटल बनाया गया है, लेकिन मजबूत बल्लेबाजी धामणगांव की हमेशा पहचान रही है. तो ये काफी जबरदस्त रनचेज देखने को मिल सकता है. सलामी के बल्लेबाज क्रीज पर हिमेश माली और उनके साथ राजेश पवार. किरण पहली गेंद के साथ लीडिंग एज हवा में, बॉलर की दिशा से गेंद पीछे निकल गई है. कैच करना चाहते थे वहां पर किरण, लेकिन थोड़ी दूर रह गई गेंद उनसे और पहली गेंद पर सिंगल. हिमेश का खाता खुला.
13 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं। आज दूसरा दिन है इस टूर्नामेंट का और ज्यादातर हमने देखा है कि काफी अच्छे रन्स बनाए जा रहे हैं। पहले बैटिंग करने वाली टीमें जो है अच्छा टोटल बना रही है। केवल एक मैच जिसमें 29 रन बने थे, धुंडा वडवली टीम की पारी लड़खड़ा गई थी। उसके अलावा बल्लेबाजों का बोलबाला रहा है आज के दिन के खेल में। राजेश पवार दिग्गज खिलाड़ी, हरफन मौला खिलाड़ी, और बॉलिंग अच्छी की राजेश पवार ने, 2 विकेट चटकाए उन्होंने। लेकिन बल्ले से भी जौहर दिखाने की जरूरत है इस समय, क्योंकि बड़ा स्कोर चेज करना है। बायत के गेंदबाज के सामने बायत के बल्लेबाज। फुल टॉस है, इस बार घुमा दिया गेंद को और कोई खिलाड़ी नहीं है डीप में, वहां पर 4 रन मिलेंगे। फुल लेंथ इस बार ड्राइव करना चाहते थे, बीट हुए हैं, लेकिन वाइड का इशारा अंपायर द्वारा बल्लेबाज से दूर रखने की कोशिश थी और अंपायर का निर्णय अंतिम रहेगा। केवल बीमर के लिए आपके पास DRS है। दामनगांव टीम एक ऐसी टीम है जिन्होंने कई बार ऐसे बड़े स्कोर चेज किए हैं। समय के साथ साथ काफी बदलाव भी होते रहते हैं टीमों में। फ्री हिट जारी है, इस बार एज लगा और सीधे विकेट कीपर के पास। चलिए, कोई नुकसान होने वाला नहीं था, वहां पर कैच भी लपक लिया जाता तो। लेकिन कवाड़ बी के लिए अच्छी बात यह रही कि कोई रन नहीं बना इस फ्री हिट गेंद पर। स्कोर 7 रन बगैर नुकसान के। 4 ओवर में 52 रनों का पीछा किया जा रहा है जय महाराष्ट्र धामनगांव टीम द्वारा। आप देख रहे हैं स्वर्गीय निखिल स्मृति चषक 2024। लंबे बॉलिंग रनअप के साथ मुड़ते हुए किरण, नीचे रहती हुई गेंद थी लेकिन बढ़िया ऑन द राइज ड्राइव किया गेंद को और बिल्कुल गैप में 4 रन। चौका
बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, ऑफ स्टंप के बाहर जगह मिली थी, ऑन द राइज ड्राइव किया और स्कोर को आगे बढ़ाते हुए राजेश पवार। स्कोर अब 11 रन बिना किसी नुकसान के। यहाँ से और 41 रनों की आवश्यकता है। जिस तरह की शुरुआत चाहिए उसी तरह की शुरुआत देते हुए धामनगांव टीम को अनुभवी बल्लेबाज राजेश। अब की बार शॉट ऑफ लेन गेंद हुक कर दिया, गेंद को, गेंद हवा में है और निकल गई है मैदान के बाहर, सिक्सर। इक्यावन रनों के जवाब में यहाँ पर 17 रन पहले ही ओवर में बन चुके हैं और अभी भी पहला ओवर प्रगति पर है। बहुत महंगे साबित हुए हैं किरण। अगली गेंद लेफ्ट मोर द विकेट। फुलर लेंथ इस बार जोरदार ड्राइव लगाना चाहते थे लेकिन गेंद की लाइन में ठीक तरह से पहुंच नहीं पाए। ये अच्छी गेंद रही, ये गेंद डॉट चली गई है और जो नींव रखनी चाहिए थी वो नींव यहाँ पर जरूर देखने को मिल रही है राजेश पवार द्वारा। ओवर की अंतिम गेंद लेकर किरण, और ये लो फुल टॉस बन रही थी लेकिन थोड़ा अक्रॉस जाने का प्रयास किया, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया और फिर से चूक गए। एक और बिंदी गेंद और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त। पावर प्ले खत्म हुआ। दामनगांव टीम का स्कोर 17 रन बिना किसी नुकसान के। तो अब यहाँ से 35 रन और चाहिए, 3 ओवर का खेल बचा हुआ है। टीम मीटिंग नहीं लेनी है, आपसे रिक्वेस्ट है। ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से ये सूचना हम आप तक पहुँचा रहे हैं क्योंकि हमारे पास वक्त बहुत कम है। इसके बाद और 3 मैचेस होने हैं। सो प्लीज सभी खिलाड़ियों से रिक्वेस्ट है कि समय के मामले में सहयोग करें। कवाड संघाला विनंती आहे, आपण जास्त काळ टीम मीटिंग घेऊ नका प्लीज। आज काफी बेहतरीन क्रिकेट देखने को मिला है, कल भी काफी अच्छे मैचेस देखने को मिले थे, लेकिन आज योगेश जो थे खोनी टीम के, वो खोनी के धोनी बनते बनते रह गए। बढ़िया बैटिंग की थी उन्होंने। आखिरी ओवर में जब 22 रन चाहिए थे, धुआंधार विस्फोटक बल्लेबाजी की थी। कवाड़ बी के विरुद्ध ही वो मैच था, लेकिन आखिर की 2 गेंदों में जब 4 रन चाहिए थे वहां पर गेंदबाज ने पलटवार किया और अंतिम 2 गेंदें बहुत अच्छी रही, जिसके चलते कवाड़ टीम ने वो मैच जीता। और अब ये सेकंड राउंड का मैच कवाड़ बी टीम खेल रही है। 18 गेंदों में 35 रनों की आवश्यकता धामनगांव टीम को। नेवर लेकर धीरज। गेंदबाजों के क्रम में कोई बदलाव यहाँ पर नहीं देखने को मिल रहा है अभी तक। पहला ओवर किरण डालते आ रहे हैं, पावर प्ले का उन्होंने किया लेकिन महंगे साबित हुए। और दूसरा ओवर धीरज मडवी। बहुत एक्रोच जाकर खेलने का प्रयास, यहाँ पर अपील हो रही है कॉट बिहाइंड के लिए, लेकिन अंपायर की सहमति नहीं। शायद बल्लेबाज के ट्राउजर को छूकर चली गई थी वो गेंद, थाई पर लगी थी मेरे ख्याल से। थोड़ा इम्प्रोवाइज तरीके से बड़ा शॉट खेलने का प्रयास वहां पर हिमेश द्वारा। हिमेश भी काबिलियत रखते हैं कि वो बड़े प्रहार कर सकते हैं। राजेश की तुलना में उनके पास उतना अनुभव तो नहीं है लेकिन काबिलियत जरूर है। लेकिन यहाँ पर डॉट बॉल के साथ शुरुआत की है धीरज ने और डॉट गेंदों से दबाव बन सकता है बल्लेबाजों पर। पिछली 3 गेंदों पर रन नहीं आया है। इस बार फुलर लेंथ टर्न कर दिया, हल्के हाथों से गेंद जा रही है वाइडिश मिड विकेट की तरफ। सिंगल लेने का अवसर वहां पर बैट्समैन के पास। अच्छी गेंदबाजी, ये अनुशासन बहुत जरूरी है गेंदबाजी में। इसी तरह से बॉलिंग करने की जरूरत है। बाउंड्रीज से बल्लेबाजों को थोड़ा दूर रखना है, वंचित रखना है। अभी भी काफी सारे रन है बचाने के लिए, लेकिन बैटल जबरदस्त है। गेंद और बल्ले के बीच की यह जबरदस्त जद्दोजहद इस समय देखने को मिल रही है। मिड स्पोर्ट्स कवाड़ बी और जय महाराष्ट्र धामनगांव के बीच में। स्कोर इस समय 18 रन बिना किसी नुकसान के। राजेश के पास स्ट्राइक। फील्डिंग का मुआयना करने के बाद खेलने के लिए तैयार होते हुए। एक दाहिने हाथ के बल्लेबाज है तो दूसरा बाएं हाथ का, और ये दिक्कत देता है गेंदबाज को। जब स्ट्राइक रोटेट होती है तो लाइन को एडजस्ट करना पड़ता है। मिड ऑफ सर्कल के अंदर पॉइंट पर एक खिलाड़ी, एक शॉर्ट थर्ड मैन, एक शॉर्ट फाइन लेग, 5 खिलाड़ी बाउंड्री पर। अगली गेंद दाहिने हाथ से वो द विकेट। और धीमी गति की थोड़ी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, यहां पर मौका बना है। बेल तो गिरा दिया वहां पर विकेट कीपर ने, अपील भी हो रही है लेकिन थोड़ा देर कर दिया ऐसे लगता है।
राजेश कुछ समझ नहीं पाए थे इस स्लोअर डिलीवरी को और रन लेने के लिए आगे निकलना चाह रहे थे, लेकिन समय रहते ही वापस लौट गए। लेकिन बढ़िया गेंदबाजी, बहुत ही चतुराई भरी गेंदबाजी देखने को मिल रही है। गेंदबाज धीरज द्वारा बाउंस पर गेंद विकेट कीपर तक पहुंच रही थी। विकेट कीपर ने भी पहले थोड़ा सा फंबल किया था, फिर निशाना तो सटीक था, लेकिन तब तक पहुंच चुके थे अपने क्रीज में राजेश। किफायती ओवर साबित होता हुआ धीरज का। फुलर लेंथ इस बार हवा में है, गेंद विकेट कीपर के हाथों से निकली और फ्लाई स्लिप की दिशा में शॉर्ट थर्डमैन की तरफ लगभग। बहुत अच्छा कैच और इसके साथ ही राजेश आउट। अट्ठारह पर पहला झटका लग चुका है राजेश के रूप में, जिन्होंने पहले ओवर में धुआंधार बैटिंग की, लेकिन इस ओवर में दबाव लगातार बनता जा रहा था और उसी का यह परिणाम है कि बल्लेबाज आउट हो गए। अच्छा कैच देखने को मिला फ्लाई स्लिप की दिशा में, विकेट कीपर के हाथ से लगी थी गेंद, वो कैच नहीं कर पाए थे, लेकिन फील्डर ने गलती नहीं की और राजेश पेविलियन में। अब 34 रनों की जरूरत, 14 गेंदों का खेल शेष। पावर प्ले में जिस तरह की बल्लेबाजी हुई थी उस तरह की बैटिंग इस ओवर में देखने को नहीं मिल रही है और इसका प्रमुख कारण यह है कि अनुशासित गेंदबाजी की अच्छे वेरिएशंस दिखा रहे हैं धीरज, गति में भी परिवर्तन कर रहे हैं, लेंथ को बदल रहे हैं, लाइन काफी अच्छी है उनकी। और अब नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं भावेश भोईर। भावेश भी एक अच्छे ऑलराउंडर की भूमिका निभाते अपनी टीम के लिए। इस मैच में हालांकि उन्होंने गेंदबाजी नहीं की। खेलने के लिए तैयार भावेश। और कमजोर गेंद है और घुटना टेक कर गेंद को डिपॉजिट किया है बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 6 रन। सिक्सर के साथ अपने पारी का आगाज करते हुए भावेश, जबरदस्त प्रहार किया, स्लॉक स्वीप और 6 रन। आगे के मैचेस के लिए महत्वपूर्ण सूचना है, आने वाले सभी मुकाबले 3-3 ओवर्स के रहेंगे। कोलिवली और हिवाली के बीच में जो मैच होगा वो भी 3-3 ओवर का रहेगा, ध्यान रखें क्योंकि समय की कमी है। इस बार करारा ड्राइव गेंद जा रही है लॉन्ग ऑफ पर, फील्डर तेजी से आए और वहीं पर गलती कर बैठे। इतना तेज आने की जरूरत नहीं थी क्योंकि गेंद खुद ब खुद तेज ट्रेवल कर रही थी, लेकिन जल्दबाजी की और गेंद हाथ से छिटकी। मिसफील्ड के चलते एक और रन, 2 रन मिले। यहां पर स्कोर बढ़ता हुआ 26 रन, 1 विकेट के नुकसान पर। 2 ओवर की समाप्ति, नेक टू नेक फाइट चल रही है। 26 बने हैं 2 ओवर में और 2 ओवर्स में 26 रन चाहिए धामनगांव को। जबरदस्त मुकाबला, कांटे की टक्कर धामणगाव और कवाड के बीच में। बघा मित्रांनो, तुम्हाला वारंवार आम्ही विनंती करतोय की षटक संपल्यानंतर आपण जास्त काळ टीम मीटिंग घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावत जा। 12 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण। 13 ची सरासरी राखायची होती, ती राखली आहे फलंदाजांनी। एकच फलंदाज बाद झालाय, ही जमेची बाजू असणार आहे धामणगाव टीम साठी। येथून देखील 13 ची सरासरी गाठायची आहे। स्ट्राइक असेल हिमेशकडे आणि आता गोलंदाजीसाठी स्वतः संघनायक येतोय मिथ स्पोर्ट्स कवाड बी संघाकडून विक्की। कर्णधारानं स्वतःच्या खांद्यांवर जबाबदारी घेतलेली आहे। जबाबदारीचं जे ओझं आहे ते समर्थपणे त्याला पेलवता येईल का, हे पाहणं आता रंजक ठरणार आहे। 5 खेळाडू सीमारेषेवर आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये एक डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे, लॉंग ऑफला फिल्डर, लॉंग ऑनला फिल्डर, काबू कॉर्नर, डीप स्क्वेरिश मिड विकेटला खेळाडू आहे।
अको टप्प्याचा बॉल जबरदस्त प्रहार केलाय, फिल्डर जज करतोय, ओहो जबरदस्त कॅच. असं वाटलं होतं की बॉल कॅरी करेल फिल्डरच्या डोक्यावरून, परंतु नाही. आणि अखेर डीप मध्ये पकडला गेलाय झेल. फलंदाज फेल. कुठेतरी असं वाटतंय की जो वेग होता तो थोडासा कमी होता बॉलचा. फलंदाजाने जी अपेक्षा केली होती त्यापेक्षाही थोडा कमी होता आणि म्हणूनच थोडा समोर हा फटका गेला. खेळायचं होतं अजून थोडं स्क्वेअर आणि डीपमध्ये खूप चांगला झेल काऊ कॉर्नरच्या दिशेनं तिकडे फिल्डरने टिपलाय. किरण मडवीच्या हातातून झेल निसटणं फार कठीण असतं. त्याने कुठलीही चूक केली नाही. 26 धावांवर दुसरा धक्का बसलाय धामणगाव संघाला. फलंदाज हिमेश माळीच्या रूपात. फक्त 2च धावा बनवू शकला हिमेश. राजेशनं फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिला होता. दोन्ही सलामीवीर माघारी परतलेत, भावेश आणि आता नवीन बॅटर नितीन पाटील ही जोडी खेळपट्टीवर. नितीन आणखी एक मोठं नाव भिवंडी तालुका क्रिकेटमधील नितीन पाटील ऑन स्ट्राईक. आल्या स्विंग केला ऑन साइडला. पुन्हा एकदा झेल उडालाय. किरण डाऊन द बॉल आणि टेक्स इट. दॅट इज अनदर आउटस्टँडिंग कॅच. अनदर विकेट गोज डाऊन. ची बॅट फिरली खरी, मात्र यावेळेला बॉल जास्त वेगानं आला. टप्पा पडल्यानंतर जी अपेक्षा होती त्याहीपेक्षा थोडासा किंचित जास्त वेग होता आणि त्यामुळेच टायमिंग चुकलंय. टायमिंग बरोबर जुळवणं फार गरजेचं असतं. टायमिंग प्रॉपर असेल तर तुम्हाला चांगल्या धावा मिळतील. विशेषतः मोठे फटके जेव्हा तुम्ही खेळता, षटकारासाठी जाता, तेव्हा अचूक टायमिंग साधणं गरजेचं आहे. मात्र टायमिंग चुकताना दिसतंय आणि वारंवार झटके लागतायत. आता श्रीनाथ मैदानाच्या आतमध्ये येतोय. फलंदाजी तर सखोल दिसते आपल्याला, कागदावर मजबूत फलंदाजी दिसते धामणगाव संघाकडून. पण प्रत्यक्ष मैदानात आता स्थिती थोडी गंभीर होत चाललेली आहे, कारण 10 बॉल्समध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. सध्या फलकावर 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज विक्की म्हात्रे. अनेक सारे क्रिकेट रसिक बीटीसी लाईव्हच्या मार्फत ही स्पर्धा पाहतायत, ऑनलाईन एन्जॉय करतायत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि मला वाटतं या मॅचमध्ये सर्वात जास्त व्ह्यूअर्स आपल्याला लाभलेले आहेत आतापर्यंत. अजून व्ह्यूअरची संख्या वाढत जाईल, कारण उद्या तर सुपर संडे असणार आहे. अजून देखील आज देखील भरपूर चांगले मॅच व्हायचे आहेत. शॉर्ट आर्म पुल बॉल हवेत, परंतु गॅप मधून या वेळेला बॉल निघून जातोय. एक टप्पा घेऊन सीमारेषा पार. 4 रन्स. ओपन केलाय श्रीनाथनं. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता हा. चांगला प्रहार केला त्याच्यावर आणि विशेष बाब म्हणजे गॅपमधून बॉल काढला. लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधून 4 धावा मिळत आहेत. तर श्रीनाथला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 वर. 52 धावांचं टार्गेट. खोलवा टप्प्याचा बॉल. चांगलं परिवर्तन येते, लेंथमध्ये गोलंदाज करतोय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पहिल्या 4 बॉल्समध्ये 2 गडी बाद केलेत, फक्त 5 धावा केल्यात खर्च. धावसंख्या 31, म्हणजेच आता 8 बॉल्समध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही दोलायमान स्थितीत पाहायला मिळतोय. धामणगाव संघाकडे देखील संधी आहे, कवाड बी संघाकडे देखील संधी आहे सामना जिंकण्याची. इथून जो संघ आणखी चांगला खेळ सादर करेल त्या संघाचा विजय असेल. भावेशनं फ्लिक केलाय बॉल डीप स्क्वेअर लेगला. तिकडे फिल्डर वेगानं झेपावतोय बॉलवर. सुरेख फिल्डिंग, चांगली फेक, ॲक्युरेट थ्रो. विकेट किपरच्या हातात फक्त 1 धाव. स्कोरबोर्डवर धावसंख्या आता 32. समीकरण 7 चेंडू, विजयाकरिता 20 धावा बनवायच्या आहेत. क्लोज फिनिश कडे आपण वाटचाल करतोय आणि असंच क्रिकेट पाहायचं आहे क्रिकेट रसिकांना.
शेवटचा बॉल या षटकातील. ऑफ वॉलीमध्ये घेऊन ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूनं. व्ही मध्ये मात्र चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते. फेक देखील चांगले गोलंदाजाकडे थेट थ्रो केलाय. एकच धाव शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर हे सुपर्ब षटक येथे समाप्त झालंय. कॅप्टनचं विक्की मात्रेचं षटक समाप्त. 7 धावा देत 2 गडी बाद केले. 3 ओव्हरच्या नंतर धावसंख्या 33 आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये धामणगाव टीमला बनवायच्या आहेत 19 धावा. या आधीच्या सामन्यामध्ये कवाड टीमकडे 22 धावा होत्या शेवटच्या ओव्हरमध्ये, आता 19 आहेत. पण ती मॅच वेगळी होती. हा सामना वेगळा सामना आहे. आता संघ समोरचा दुसरा आहे, पण घातक संघ आहे धामणगाव. आणि 2 चांगले बॅटर्स अजूनही खेळपट्टीवर, भावेश भोईर आणि श्रीनाथ पाटील. चेंडू सोपवला जातोय वैभव सांबरेच्या हातात. 6 चेंडू 19 धावा. चेझिंग कंपल्सरी. मागच्या 3 चेंडूंवर 3 सिंगल्स आलेले आहेत. स्कोरिंग प्रॉपर आहे, ऑफलाईन देखील आणि ऑनलाईन देखील. डोंट वरी. चला जास्त वेळ खर्च करू नका. यानंतरच्या षटकांमध्ये आपण कपात केलेली आहे. यानंतरचे सर्व सामने हे 3-3 षटकांचे असतील. हिवाळे आणि कोळिवली या दोन्ही संघांनी देखील नोंद घ्या. आपला सामना देखील 3-3 षटकांचा असणार आहे. श्रीनाथ ऑन स्ट्राईक. फुल टॉस आहे. मोठा प्रहार. भीमटोला वज्रटोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटका यावेळेला चांगला टप्पा होता. बॅट्समनला बीट करून बॉल निघून गेला विकेट कीपरकडे. हा बॉल निर्धाव. समीकरण थोडंसं बदलतंय. चेंडू आता आणखी कमी झालेत. 4 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण आहे. शेवटच्या बॉलपर्यंत कदाचित हा सामना देखील रंगताना दिसेल. ज्या पद्धतीनं खेळ सुरू आहे ते पाहता रोमहर्षक सामना. वेट करून खेळण्याचा प्रयत्न. वरची कडा. सॉफ्ट डिसमिसल. विकेट कीपरनं टिपलाय झेल. समाप्त होतो या ठिकाणी श्रीनाथ पाटीलचा खेळ. चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज वैभव सांबरे. पहिल्या बॉलवर आला षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि तदनंतर विकेट त्याने प्राप्त केली आहे. श्रीनाथला माघारी परतावं लागले. नवीन फलंदाज आता खेळपट्टीवर, ज्याच्याकडे स्ट्राईक असेल. आयुष आलेला आहे खेळण्यासाठी. 3 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष पुन्हा एकदा पराकोटीचा पाहायला मिळतोय. स्वर्गीय निखिल स्मृती चषक 2024 मध्ये बॅट आणि बॉलचा हा संघर्ष आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करताना दिसत आहेत. मात्र पुढे वाटचाल कुठला संघ करेल हे अजूनही सांगता येणार नाहीये. 3 चेंडू 13 धावा. चेझिंग कंपल्सरी आहे. 2 मोठे फटके, 1 सिंगल, अर्थात 2 षटकार 1 सिंगल. विजय मिळवता येऊ शकतोय. ऑन द राईज. ओ हो, जबरदस्त फटका हा. वाईडिश लॉंग ऑफला षटकार. षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आतिश गुळवी यांच्या मार्फत. आणि प्रत्येक षटकारासाठी आता 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आता 2 बॉल्समध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. आजच्या दिवसातील हा सर्वोत्तम फटका आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण ऑन द राईज ड्राईव्ह केला होता बॉल आणि काय टायमिंग साधलंय.
आयुषच्या बॅटमधून हा सुपर्ब षटकार. धावसंख्या 45, 2 चेंडू 7 धावा. हृदयाची धडधड वाढवणारा सामना आहे. क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारा सामना. दामणगाव विरुद्ध कवाड. कवाड संघाचा पहिला सामना देखील अगदी चित्तथरारक अवस्थेत पोहोचला होता आणि ही मॅच देखील 2 बॉल्समध्ये 7 धावा. क्लोज इन फिल्डर ऑफ साइडला, सिली कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक. ओ समोर समोर, another biggie, another 6. लॉंग ऑफ. आता लॉंग ऑनच्या वरतून बॉल फेकून दिलाय. अगदी ओव्हर पिच बॉल होता आणि काय ताकद आहे या फलंदाजाकडे. तेवढंच चांगलं टायमिंग देखील दाखवतोय आयुष. स्कोर्स आर लेवल्ड विथ दॅट 6. 51 धावा फलकावर. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे दामणगाव संघाला. मात्र ही धाव बनवावीच लागेल. सामना जर बरोबरीत समाप्त झाला तर नियमांच्या नुसार कवाड संघ विजेता असेल, कारण त्यांनी प्रथम बॅटिंग केलेली आहे या मॅच मध्ये. कंपल्सरी चेज हा अतिशय महत्वाचा नियम आहे या स्पर्धेचा. व्हॉट अ मॅच, फॅन्टास्टिक मॅच, अँड अमेझिंग गेम ऑफ क्रिकेट. बसलेले क्रिकेट रसिक उभे राहिलेत. अंगावर शहारा आणणारा हा सामना आपण बघतोय. बरेचसे आता खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आलेत. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर कॅचिंग पोझिशन मध्ये. पॉइंट देखील सर्कलच्या थोडा आतमध्ये दिसतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात करण्यात आलाय. सामना कोणीही जिंकू द्यात, कुठल्याही प्रेक्षकाने मैदानामध्ये प्रवेश करायचा नाहीये. कोई भी अंदर नहीं आएगा. लास्ट बॉल, 1 टू विन. खटखण्याचा प्रयत्न, बॉल विकेट किपरच्या हातात आणि अखेर सामना जिंकला या ठिकाणी कवाड संघानं. आणखी एक चित्तथरारक विजय कवाड संघाचा या स्पर्धेमध्ये. बॉल टाकला ऑफ स्टिकच्या बाहेर. सिंपल बॉल आणि काम झालं. हार्ड लक बॅट्समन आयुष, हार्ड लक टीम धामणगाव, अँड कॉंग्रॅच्युलेशन्स मिड स्पोर्ट्स कवाड बी. सामना खरं तर टाय झाला, परंतु जे नियम आहेत त्यानुसार येथे संघ विजेता ठरलाय मिड स्पोर्ट्स कवाड बी.